जॉक इच होण्याची शक्यता खूप वाढते। खाज, लालसरपणा, चिडचिड, चालताना किंवा बसताना त्रास होणे हे फक्त ब्लड सर्क्युलेशन आणि टेम्परेचर इनबॅलन्समुळे होऊ शकतं। मात्र हे जास्त काळ सुरू राहिल्यास पण आपल्याला शरीराचा हा संवेदनशील भाग दिवसभर एवढ्या दाबात राहण्यासाठी बनलेला नाहीये। लिंग आणि डिअर फ्रेंड्स, पुरुषाच्या शरीरातील अनेक गोष्टी फारशा बोलल्या जात नाही, पण चिंता मात्र सगळ्यांनाच असते। त्यापैकी एक प्रश्न अनेकांच्या मनात दडपून ठेवतात, पण टाईट अंडरवेअर घातला तर लिंगाची साईज कमी होते का आणि जर असं होत असेल तर किती धोकादायक आहे? या प्रश्नावर योग्य उत्तर देण्यासाठी आपल्याला नेहमी मार्गदर्शन करणारे प्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट उमेश मुंदडाजी गेल्या 40 वर्षांपासून सेक्स हेल्थ क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत। त्यांचे आशा किरण सेक्स क्लिनिक 1985 पासून लोकांच्या सेवेत आहे। महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, नगर अशा शहरात त्यांचे क्लिनिक असून संभाजीनगरमध्ये मुख्य शाखा आहे, जिथे ते सोमवार ते शुक्रवार असतात आणि शनिवारी रविवारी मुंबई, पुणेला प्रॅक्टिस करतात। आता मुद्द्यावर येऊया। काही पुरुषांना टाईट फिटिंग कपडे घालायला खूप आवडतात। जिम मध्ये बॉडी हायलाइट करायची असते किंवा मग स्लिम जीन्स मध्ये स्मार्ट लुक येतो, त्यामुळे अंडरवेअर ही टाईटच असायला पाहिजे। पण आपल्याला शरीराचा हा संवेदनशील भाग दिवसभर एवढ्या दाबात राहण्यासाठी बनलेला नाहीये। लिंग आणि वृषक म्हणजेच टेस्टिकल यांच्या आसपास रक्तपुरवठा, हवा खेळती राहणं आणि तापमानित राहणं खूप महत्त्वाचं आहे। अंडकोश शरीराच्या बाहेर ठेवलेला असतात कारण त्यांना थंड वातावरणात निरोगी स्पर्म तयार करता येतात। अतिशय टाईट अंडरवेअर घातल्यास अंडकोश शरीराला चिकटतात, तापमान वाढतं, परिणामी स्पर्म काउंट कमी होऊ शकतो। याचा थेट परिणाम फर्टिलिटीवर होतो। लिंगाच्या आकाराबाबतचा गैरसमज इथेच वाढतो। टाईट अंडरवेअर मध्ये सतत दाब पडल्यामुळे त्या भागातील रक्तप्रवाह तात्पुरता कमी होतो, त्यामुळे लिंग दिसायला लहान दिसू शकतं, पण याचा अर्थ साईज कायम कमी होते असं नाहीये। हे फक्त ब्लड सर्क्युलेशन आणि टेम्परेचर इनबॅलन्समुळे होऊ शकतं। मात्र हे जास्त काळ सुरू राहिल्यास नवसवरही परिणाम होऊ शकतो। सेन्सेशन्स कमी होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो। याचा परिणाम सेक्स दरम्यानच्या आनंदावरही होऊ शकतो। याशिवाय टाईट अंडरवेअर मुळे घाम जास्त साचतो, हवा खेळत नाही आणि त्या भागात ओलसर वातावरण तयार होतं। अशा वेळी फंगल इन्फेक्शन म्हणजेच जॉक इच होण्याची शक्यता खूप वाढते। खाज, लालसरपणा, चिडचिड, चालताना किंवा बसताना त्रास होणे या सगळ्यामुळे सेक्सचा मूड पूर्णपणे खराब होऊ शकतो आणि लोकांमध्ये तर वारंवार संसर्ग होऊ शकतो आणि त्वचा सोलल्यासारखा समस्या वाढतात। डॉक्टर मुंदडा सांगतात की दिवसभर अशा दाबात शरीराला ठेवणे आरोग्यासाठी अजिबात योग्य नाहीये। आपल्या दैनंदिन कपड्यांमध्ये कॉटन किंवा बाथटेबल फॅब्रिक असलेले आरामदायी अंडरवेअर योग्य असतात। व्यायाम करताना स्पोर्ट्स हवी असेल तर स्पोर्ट्स अंडरवेअर चालते, पण तरीही मर्यादित वेळेसाठी घरात किंवा रात्री झोपताना जास्त सैल कपडे घालणं शरीरासाठी सर्वोत्तम आहे। पण या प्रॉब्लेम्स वरही डॉक्टरांना भेटणं आवश्यक आहे। कधी जर वारंवार इन्फेक्शन होत असेल, फर्टिलिटी बद्दल चिंता असतील, वेदना किंवा असामान्य दाब जाणवत असेल किंवा सेन्सेशन्स कमी होत असेल किंवा मग सेक्स परफॉर्मन्स वर परिणाम होत असेल, योग्य वेळी सेक्सोलॉजिस्टचा सल्ला घ्या। लक्षात ठेवा, टाईट अंडरवेअरमुळे लिंगाच्या आकारात कायमस्वरूपी बदल होत नाही, पण त्याच्या आरोग्यावरही मोठा परिणाम होऊ शकतो। म्हणून फॅशन सोबत बॉडी हेल्थ कडेही लक्ष द्या। कपडे स्मार्ट असले तरीही आतलं हेल्थ खराब असेल तर आत्मविश्वासच उरणार नाही। कम्फर्ट हा पुरुषाच्या सेक्स कॉन्फिडन्सची पहिली पायरी आहे। तर मंडळी, आजचा व्हिडिओ इथे संपूया। आपलं सेक्शुअल हेल्थ जितकं महत्त्वाचं आहे तितकंच बाकी शरीराचं आरोग्यही महत्त्वाचं आहे। तर योग्य निर्णय घ्या आणि स्वतःची काळजी घ्या। हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। 3 लाखांपेक्षाही जास्त आपले सबस्क्रायबर झालेले आहेत, तर प्रेम असंच असू द्या।